हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना। तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर इथं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर आता नाही म्हटलं तर 8:30 वाजलेत आणि एवढ्या लवकर मी क्लिनिंगला सुरुवात केली कारण आता उद्या तर पाडवा आहे आणि आज मला दुपारी घरातलं सर्व आवरून मग मला जायचं होतं बाहेर, जरा थोडीशी शॉपिंग करायची होती। ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेलच। अगदी काहीतर घ्यायचं होतं ते उद्या मी व्हिडिओमध्ये सांगेनच। त्यासाठी म्हटलं आता राहिली की राहून जाणार, कारण एकदा बाहेर गेलं की काय घ्यायचं म्हटलं की जास्त टाईम लागतो आणि टाईम कसा गेलेला हा सुद्धा कळत नाही। त्यासाठी म्हटलं किचनमधली साफसफाई केल्याशिवाय काय बाहेर जायचं नाही। तर आता 8:30 वाजले, स्वयंपाक वगैरे झाला। म्हणजे आज खूप लवकर उठले, रेग्युलरपेक्षा मला वाटते 1 तास लवकर उठले आणि आधी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि भांडी घासली आणि भांडी घासल्यानंतर कपडे धुतले आणि कपडे धुतल्यानंतर इथं क्लिनिंगला सुरुवात केली। कारण कुठं बाहेर जायचं म्हटलं की असंच टाइम टेबल बनवावं लागतं कामाचं, नाही तर मग काहीच कुठलंच काम नीट होत नाही। तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर बऱ्याच ताईंना माझ्या किचनची क्लिनिंग बघायची होती, बऱ्याच वेळा व्हिडिओ आले कमेंट आले की ताई तुझे किचन क्लिनिंगचा व्हिडिओ सुद्धा आमच्याबरोबर शेअर कर। तर चला म्हटलं ते तुमच्यासाठी, कारण ह्याच्या अगोदर पण मी बऱ्याच वेळा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केलाय, पण आता नवीन ताई आपल्या चॅनलला जॉईन झालेत, कनेक्ट झालेत, तर चला म्हटलं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। तर हा व्हिडिओ काय शेअर करणारच नव्हते म्हणजे शूट वगैरे, पण परत म्हटलं जाऊ द्या, आपल्या ताईंना आपलं किचन खूप आवडतं आणि त्यांना क्लिनिंग मी छोट्या किचनची क्लिनिंग कशी करते हे सुद्धा बघायचं होतं। तर चला आता काय केलंय मी, पहिल्यांदा जेवढी भांडी धुतलेली म्हणजे साफ आहेत तेवढी मी बाहेर काढली, म्हणजे हॉलमध्ये ठेवली, कारण किचन आपल्यालाही छोटं आहे, मग त्यात जागा पण नव्हती ठेवायला। आणि जेवढी मला आता घासायची आहे तेवढी मी घासायला काढले। तर तुम्ही जायत सुद्धा बघितलं असेल स्टार्टिंगला केवढी भांडी मी घासलेली, तर ती आता चांगली सुकलेत। तर आता एवढी भांडी घासून घेते, जी थोडीच आहेत, जास्त काही भांडी घासायला काढले नाहीत, कारण तुम्ही बघतायच माझ्या डेली ब्लॉगमध्ये मी वरवर भांडी घासून घेते, म्हणजे काय पिठाचे डबे रिकामी झाली की घासत असते, किंवा भरण्या वगैरे जे कडधान्य वगैरे ठेवते ते सुद्धा मी मध्येच सर्व क्लिनिंग केलती। फक्त आता काय हे ट्रॉल्या आहेत ना ते मला क्लीन करायचे होते, कारण बऱ्याच दिवस झाले मी त्याला घासलं नव्हतं, फक्त पुसून घेत होती पण घासले नव्हते। तर चला म्हटलं आज घासूनच काढावे आणि ह्याच्यातली सुद्धा भांडी घासलेली होती, त्यामुळे ते काय घासत बसणार नाही, उगं कशाला काम काढत बसायचं। आणि आठवड्यातून 15 दिवसातून मी भांडी वगैरे घासतच असते, ते तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये दिसतच असेल। तर चला आता मला ह्या ट्रॉलीज घासायच्या होत्या आणि आता हे सुकेपर्यंत बाकीचं सुद्धा आवरून घेते। सर्व ट्रॉली रिकाम्या केल्या आणि काय मसाला डब्बा सुद्धा खराब झाला, तर म्हटलं मसाला डब्बा धुवायला काढावा, घासून वगैरे घ्यावा। हे तांबे वगैरे काय मी जास्त डेली यूज करत नाही आणि खराब पण झाले नाही। आणि एक ट्रॉलीचं खरं आहे ना खूप सोपं काम पडतं बरं का, ट्रॉली केल्यानंतर धूळ वगैरे अजिबात भांड्यावर बसत नाही। फक्त लक्ष ठेवायचं ते कोकरच झुरं हे आणि पाली वगैरे असल्या तर त्याच्यावरच फक्त तुम्ही हे करायचं क्लिनिंगसाठी। आणि तुम्ही वेळची वेळ अशी क्लिनिंग ठेवली रोजच्या रोज तर अजिबात पाली झुरं होत नाही आणि क्लिनिंगला सुद्धा आपल्याला खूप मोठा त्रास कमी होतं त्रास। तर चला त्यामुळे मी काय सगळी भांडी घासायला काढली नाही, फक्त आता ह्या ट्रॉल्या घासून घेते। तर वरची वर क्लिनिंग करत राहिले ना असं एकदम असा लोड येत नाही, की जे आज बघा माझं नाही म्हटलं तर किचनमधली क्लिनिंग अगदी 2 तासात झाली, ते सुद्धा इकडं तिकडं आणवीला नंतर नाश्ता, आणवी उठल्यानंतर तिला आंघोळ वगैरे घातली, ह्याच्यातच माझं टाईम गेला, नाही तर जास्त 1.5 तास खूप झाला। तर आता हे ट्रॉल्या सगळ्या म्हणजे आणि मी जशा ट्रॉल्या बनवल्यात ना ते ॲडजस्ट म्हणजे वरती अशा काढून धुता येतात, असं
जॉईंट असलं ना अजिबात काढता येत नाहीत आणि आपल्याला घासतासुद्धा येत नाही. त्यासाठी अशा ट्रॉल्या नक्की बसवा ताईनं, जरी तुम्ही फर्निचर करत. कारण मला सारखे कमेंट येतात की ताई किचन ट्रॉलीला किती खर्च आला काय. तर एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की सर्व मिळून आम्ही खर्च दिला आहे आणि जेवढं मटेरियल होतं ते आम्ही स्वतःहून चांगल्या क्वालिटीचं घेऊन आलो. फक्त जे मजुरी असते ना तेच तेवढं त्या जे फर्निचर कारपेंटर असतात ना त्यांना दिले. बाकीचं आम्ही सर्व, कारण जेव्हा आपण खरेदी म्हणजे काय बनवायला गेलो तर मटेरियल कमी क्वालिटीचं पण असतं, चांगल्या क्वालिटीचं पण असतं. त्यासाठी जरी तुम्ही फर्निचर करणार असाल तर तुम्ही स्वतःहून मटेरियल घ्या, चांगल्या क्वालिटीचं घ्या, जेणेकरून आपल्याला जास्त दिवस टिकेल. सारखं सारखं खराब वगैरे आणि अशा गोष्टी सारख्या सारख्या होत नाहीत. कारण एकदा झालं ना, एकदा काहीतरी खराब झालं किंवा काय तर आपण म्हणतो जाऊ द्या उद्या करा येईल असं असं म्हणत. मला माहिती आहे माझं एकदा फ्रीज खराब झालं ना, नाही म्हटलं तर 3 वर्ष 2 का 2.5 वर्ष माझ्याकडे फ्रीज नव्हतं. तेव्हापासून खूप वस्तूची किंमत कळते. कारण जी वस्तू आपल्याकडे नसते ना आणि खराब झाली ना त्याची किंमत कळते. असेपर्यंत काय वाटत नाही. तर चला ट्रॉले वगैरे धुतले आणि बाहेर ग्रिलमध्ये चांगलं ऊनसुद्धा पडलेलं, तर आता सुकाय ठेवलेत आणि आता 9 वाजत आलेत. तर मला आता 1 तासात सर्व आवरायचे, कारण नंतर मला पूजासुद्धा करायची आहे आणि आज अमावस्या आहे त्यामुळे पूजा सर्व धुवून धावून म्हणजे करायची आहे. त्यासाठी पटपट आवरते. आणि तर जेवढी भांडी घासायची होती तेवढी मी घासून घेतली आणि आता अन्वीसुद्धा उठले. तर अन्वीला म्हणते आता सुकायला ठेव तेवढी, कारण आता जाळीमध्ये पण भांडी आहेत आणि सुकली म्हणजे सर्व भांडी ट्रॉलीला लावता येतील. तर आता हे तुम्ही म्हणसाल ताई हे वरचं कप्प्यातलं काय गबाळ काढलं नाही, पुसलं नाही, घासलं नाही. तर तुम्हाला सांगू का, आता डबे फक्त मी पुसून घेणार आहे आणि आतमध्ये असतात. कधीतरी मी दरवाजा उघडा करते त्यामुळे एवढी धूळ काय आतमध्ये जात नाही. आणि मी अगोदरच जे डांबर गोळ्या टाकून ठेवले त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. आणि तुम्ही बघू शकता माझ्या किचनमध्ये खूप गर्दी झाली तरीसुद्धा एक कॉकरोच बघायला भेटणार नाही, कारण तशी क्लिनिंग ठेवते आणि क्लिनिंग ठेवली ना अजिबात कॉकरोच वगैरे होत नाही. तर आता म्हटलं आधी हे पुसून घ्यावं जे वरचे दरवाजे आहे ते. आणि आता इथं काय ओल्या कपड्याने पुसत बसत नाही, फक्त धूळ साचले जमा झाली तेवढीच मग मी थोडंसं स्प्रे मारून घेतला आणि टिश्यू पेपरने अगदी क्लीन करून घेतला. आणि पुसल्यानंतर किती छान असं वाटतं. जरा गॅसच्या वरती जरा खूपच खराब झालते तर तिथं मी घासणीने घासून कापडाने पुसून घेतलं, ओल्या कापडाने. तर बऱ्याच ताईंना असं वाटतं की मी टाईमवर व्हिडिओ टाकत नाही. तर काय होते माहिती आहे, काल पण मी व्हिडिओ एकदम असा एडिटिंग वगैरे केला आणि मी 1:30-2 वाजता, आता काय वायफाय आहे त्यामुळे 10-15 मिनटात व्हिडिओ अपलोड होतं. आणि अपलोड करायच्या वेळेस काय झालं काय माहीत, वायफायचं इंटरनेटच असं म्हणजे बंदच झालं, चालं नाहीच. मग परत मी माझ्या मोबाईलमध्ये जेवढा डाटा होता ना तेवढा मी अपलोड करायला लावला, त्याला गेला 1 तास. त्यामुळे व्हिडिओ खूप लेट आला तुम्हाला. आणि आज पण काय झालं, आज मी बाहेर गेलते आणि हा व्हिडिओ सकाळचा माझा एडिटिंग करायचा राहिलेला, कारण टाईमच भेटला नाही. तर म्हटलं लवकर आलं की एडिटिंग करून अपलोड करायचं, पण बाहेर गेलं की किती उशीर लागेल हे आपल्याला कळत नाही, टाईम कसा जातो हे सुद्धा समजत नाही. आणि तुळशीबागेत जायचं म्हटलं तर इथून नाही म्हटलं तर तासभर लागतोच जायला यायला, तासभर. तिथं काही शॉपिंग करायला 1-2 तास असं होतं. आणि त्यामुळे जरा हा पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पोहोचला आहे. तर सॉरी ताईंनो, तुम्ही खूप माझे व्हिडिओची वाट बघता आणि मी लेट करते. तर थोडं म्हणजे कधी कधी इकडं तिकडं होते टायमिंगचं, तर प्लीज समजून घ्या. तरीसुद्धा मी प्रयत्न करते बरोबर टायमिंगला व्हिडिओ अपलोड करायचा, तरीसुद्धा उशीर होतोय. आणि तर असं तर आता सर्व मी भांडी वगैरे घासून सुकायला ठेवली आणि आता शेगडीसुद्धा चांगली घासून धुवून घेतली. आणि जी स्टाईल होती निम्मी ती मी आधीच वरचं पुसून घेतलेलं होतं ओल्या कापडाने, फक्त खालची जी स्टाईल होती गॅसच्या शेगडीच्या वरची ती धुवून घेतली घासून. आणि आता फ्रीजसुद्धा सारून घेते, कारण फ्रीजच्या खालीसुद्धा खूप धूळ वगैरे साचलेली, कचरा वगैरे. आणि रोजच्या रोज काही फ्रीज सारत नाही बसत, नाही म्हटलं तर आणल्यापासून फ्रीज सारलाच नव्हता त्यामुळे खूप कचरा झालता. तर आता ती कचरासुद्धा मी झाडून वगैरे घेते, जे काही जाळ्या वगैरे आहेत त्या फ्रीजच्या पाठीमागच्या काढून मग पुसून घेते आणि ज्या आहे त्या ठिकाणी फ्रीज लावून घेते. आणि बऱ्याच ताईंना माझे फ्रीज खूप आवडले आणि सारख्या कमेंट येतात, तरीसुद्धा मी सांगितलेलं आहे फ्रीज टाटा कंपनीचा आहे, क्रोमा ह्याच्यातून घेतले. तर छान आहे, बघूया आता किती काय होते. पण 10 वर्षाची वॉरंटी असते कॉम्प्रेसरला, बाकीचं काय तुटलं फुटलं तर ते आपल्याकडं असतं. तर चला ते पाठीमागचं पण मी छान असं पुसून घेतलं. आणि आता हे जी स्टाईल आहेत ना सगळीकडच्या म्हणजे किचनमधल्या
त्यासुद्धा आता पुसून घेते, कारण आता ओल्या कपड्यांनी पुसून घेते, कारण एवढं आता क्लिनिंग केले, आता एवढं काय ठेवायला नको. आणि खरंच क्लिनिंग करताना आहे ना असं वाटतं कधी करायची कधी व्हायची आणि कुठून सुरुवात करू. कधी कधी खूप कंटाळा येतो, पण जेव्हा क्लिनिंग पूर्ण होईल आणि आपलं किचन घर काय म्हणा एकदम चकाचक दिसेल ना, खरंच तेव्हा खूप समाधान वाटतं. असं वाटतं बघतच बसावं. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मी स्टाईल वगैरे पुसून घेतलं आणि आता जे ट्रॉल्या आहेत, कप्पे आहेत किचनच्या किचन वाट्याच्या खालचे, ते आता व्यवस्थित असं पुसून घेते. तर एका ताईची कमेंट आली की ताई तू बेसिंगच्या खाली पिठाचे डबे वगैरे ठेवत जाऊ नको, कारण ती बेसिंग ते बेसिंग आणि एवढी तेवढी घाण होतेच, पण अजिबात घाण होत नाही. तर आता तुम्हाला मी दाखवलं असतं, पण फ्रीजच्यामुळे टायपॉड मला तिथं ठेवता येत नव्हतं किंवा मोबाईल दुसरं कोण शूट करायला नव्हतं. अगदी मी क्लीन ठेवते आणि रोजच्या रोज तिथला व्यवस्थित असा कचरा काढते आणि 2 दिवसाला 3 दिवसाला जी काही डबे आहेत ते साईडला काढून तिथलं व्यवस्थित असं पुसते. आणि महिन्यातून एकदा किंवा दोनदा जे आपल्या ड्रेनिंग क्लीनर असतं ना पावडर, ते टाकत असते, जेणेकरून काही घाण वगैरे अडकले असेल ते मनाने निघून जाते आणि त्यांनी पाईपसुद्धा लॉक होत नाही. तर आता कमी जागा आहे आणि असं ॲडजस्ट करावंच लागणार आहे. आणि जिथं काही घाण म्हणायचं म्हटलं तर आपण स्वच्छता ठेवण्यावर आहे. तर आपण स्वच्छ ठेवले तर ती कुठलाही कोपरा किंवा काय झालं तर ते क्लीन राहणारच. तर चला आता सर्व मी किचनच्या ट्रॉली खालचं, आता ही ट्रॉलीसुद्धा अगदी बाहेर सर्व निघालेली आहे. जरी आपल्याला क्लिनिंग वगैरे करताना कुठलाच प्रॉब्लेम येत नाही, कारण काय होतं सगळ्या खालच्या ट्रॉलीला कचरा असतो, कारण आत बाहेर केली कचरा किंवा झाडू वगैरे मारला की तो कचरा आतमध्ये जातो. त्यासाठी ती ट्रॉली मी अशी बनवलेली आहे की सगळीच बाहेर निघली पाहिजे, जेणेकरून पुसून वगैरे घ्यायचं म्हटलं तरी आपल्याला व्यवस्थित असं पुसता येईल त्यासाठी. तर चला एकदा फ्रीजसुद्धा अजून एकदा ओल्या कपड्यांनी पुसून घेतला आणि आता किचनसुद्धा थोडंसं पाणी होतं आणि माझा वायपर पण खराब झालाय, तर तो सुद्धा घ्यायचा आहे. तर आता मी कपड्याने पुसून घेतला आणि सर्व किचन वगैरे क्लीन करून कोरडं करून घेतलं. तर आता जी काही भांडी आहेत ते लावून घेते. तर आता ही डबे पुसून घेतलेले, तर आता डबेसुद्धा व्यवस्थित असे लावते आणि ही दरवाजे बंदच असतात, कधीतरी काहीतरी घ्यायचं म्हटलं तर उघडं करते आणि अधूनमधून उघडे राहतात. एक शेवटचा दरवाजा आहे ना जो स्टीलचे डबे ठेवलेत ना, ते म्हणजे सारखा उघडाच असतो, कधीतरी असा बंद ठेवते, कारण ते उघडा असला ना दरवाजा तर ती लाईट चालू होत नाही, चालू केले तर त्याचा उजेड पडत नाही, त्यासाठी ते बंदच करावा लागतो. तर झालेले आहे सर्व क्लिनिंग करून. आता इथं पडली असते मी, पडता पडता वाचली, कारण खूप घाई करत होती आणि उशीर पण झाला. तर नाही म्हटलं तर आता 10 वाजत आलत्या आणि मला 11च्या आत घरातून बाहेर निघायचं होतं. तर त्यासाठी पटपट असं आवरते. जे काही किराणा संपलेला भरणीतला ते भरून ठेवला आणि बाकीचा एक्स्ट्राचा किराणा मी डब्यामध्ये ठेवला. वरती तुम्ही स्टोरेज जे कप्पे केले तिथं पाहिलंच असेल. तर आता मी ह्याच्यातल्या काय वाट्या वगैरे धुत बसले नाही, घासत बसले नाही, कारण मसाले होते. फक्त आता जो मसाला डब्बा होता तोच घासून घेतला आणि चांगला सुकलेला सुद्धा. तर आता तो सुद्धा व्यवस्थित असा ठेवला आणि आता इथं सुद्धा दोन्ही तेलाच्या बॉटल मी भरलेत आणि त्यासुद्धा आता इथंच वरतीच ठेवा. बघू आता परत चेंज करते, इकडं तिकडं जागा होतीच माझी. तर एक मिठाची भरणी आणायची, बघू आज जायची तर तिथून आणेल चिनी मातीचं भरणी. आणि सर्व झाल्यानंतर लास्ट एकदा तुम्हाला दाखवेन की मी कुठं काय ठेवते आणि कशी क्लिनिंग वगैरे केल्यानंतर कसं किचन दिसतं. तर आता बघा ना, माझं डोकं तर वेड्यासारखंच झालं. तर दोनदा माझी किचन जी ट्रॉली होती ना ती उलटीच बसत होती. दोनदा मी ठेवली आणि कधी पण आहे ना आपण जास्त पटपट आवरायला गेलो, काही ना काही सांडतं किंवा काही ना काय होतं. तर आता आपण तसंच झालं, जेव्हा मी तेलाची बॉटल भरत होते ना तेव्हा 2 वेळा माझ्याकडून तेल सांडलं आणि तेलाची बॉटल पण एकदा खाली पडली तरीसुद्धा फुटली नाही, नशीब म्हटलं नाही तर अजून काम वाढलं असतं. तर असंच होतं, आपण घाई करायला गेलं की काही ना काही काम वाढतच बसतं. त्यासाठी असं निवांत पण काय आता घाई गडबड केल्याशिवाय तर काही काम होणार नाही. तर आता इथं पण व्यवस्थित अशी जे काही ठेवायचं होतं ते ठेवून घेतलं, कप वगैरे धुतलेले. आणि कप जरा इथं आहे ना कलरमधले अजून छान वाटले असते, बघूया हे फुटल्यानंतर घेईल. पण आता कप काय एवढे घरात यूजच होत नाहीत, कारण दुसरं चहा पिणारं कोणच नाही, मी आणि अन्वी. आणि कधी तर अधूनमधून चहा असतो ते पण आम्ही असं वाटीमध्ये पितो, कारण चहासोबत काहीतरी खायला छान वाटतं, असं निस्सा चहा प्यायला नाही. त्यामुळे फक्त कोण आलं गेलं तरच कपाचा यूज होतो.
आणि अजून एका ताईची कमेंट आली की सर्व घर रिनोव्हेशन करायला किती खर्च आला. तर सर्व घर रिनोव्हेशन करायला नाही म्हटलं तर आमचे 3 लाखापर्यंत खर्च आला. कारण काय होतं माहिती आहे, छोट्या छोट्या वस्तूलाच खूप खर्च जातो आणि छोटं काम असलं ना, जास्त करून कामाला सुद्धा कोण येत नाही, त्यामुळे जास्त पैसे घेतात. तर आम्हाला असा अंदाज आहे 3 पर्यंत गेला असेल. तर सर्व घर म्हणजे सर्व आम्ही बदललेलं आहे. खिडक्या स्टाईल, बाथरूममधली स्टाईल, फरशी जे काही आहे ती, किचनमधली, हॉलमधली, ट्रॉली, म्हणजे सर्व खर्च मला वाटते गेला असेल 3 लाखापर्यंत. तर फायनली झालेली आहे सर्व किचनमधली क्लिनिंग करून. तर तुम्हाला दाखवते मी कुठं काय काय ठेवलेलं आहे. इथं बघा छोटे छोटे, आणि खरंच मी आहे ना खूप असं सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण काय होतं माहिती आहे का, आपण जास्त रचलं त्याच्यात की परत क्लिनिंग करताना खूप प्रॉब्लेम येतो आणि जास्त पसार होतं. त्यासाठी जेवढा हवा आहे ना मला तेवढेच मी ट्रॉलीमध्ये ठेवले आणि ह्या 3 ट्रॉलीमध्ये माझी सर्व भांडी बसून गेलेत. तर इकडं पिठाचे डबे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने एक पाट ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती पाटावरती पिठाचे डबे. तर चला, कसा वाटला माझा क्लिनिंगचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.